नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. क्राईम पेट्रोल मालिका बघून शिकला चेन स्नॅनिंगचे तंत्र. दूरचित्रवाणीवरील क्राईम पेट्रोल सारख्या गुन्हेगारी मालिका पाहून सोनसाखळी हिसकवण्याचे तंत्र शिकलेल्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून गजाआड केले. सुमित गोविंद इंगळे राहणार मामुर्डी असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून 15 लाख रुपये किमतीचे 76 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 2 स्पोर्ट्स बाईक जप्त केल्या आहेत. 3 जून रोजी पिंपळणी लगेतील सुदर्शन पॅराडाईज सोसायटी समोर एका नागरिकाच्या गळ्यातील 2 तोळ्यांची सोनसाखळी त्याने मालिका पाहून हिसकावून नेली होती. रोटरी क्लब निगडीच्या वतीने ग्रामीण भागामध्ये फिरत्या ग्रंथालयाच्या उपक्रमाला सुरुवात. रोटरी क्लब निगडी आणि रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते ग्रंथालय या उपक्रमाची सुरुवात नुकतीच झाली. वाचन संस्कृती संवर्धनासाठी रोटरी क्लबने घेतलेल्या पुढाकाराचे व वाहनाच्या केलेल्या हस्तांतरणाचे सर्वत्र स्वागत होत आहे. राजर्षी शाहू महाराज जयंतीसाठी नागरिकांचा सहभाग वाढणार. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणेच विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत महापौर लांडगे यांच्यासह समितीचे पदाधिकारी तसेच पिंपरी चिंचवड कोल्हापूर जिल्हा मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा व्यापक प्रसार करण्याच्या उद्देशाने चर्चा झाली. उड्डाणपुलाच्या जिन्यात एकाची आत्महत्या. एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाच्या जिन्याखाली आत्महत्या केल्याची घटना काल उघडीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सिकंदर मोहम्मद शेख राहणार पुणे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाच्या जिन्यातील लोखंडी अँगलच्या वायरच्या सहाय्याने गळफास त्यांनी घेतला. सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याने शालेय साहित्य खरेदीची लगबग वाढली. राज्यातील सर्व शाळा येत्या सोमवारपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे शहरातील बाजारपेठ आणि स्टेशनरी दुकाने गजबजून गेली आहेत. पालकांना आता 2च दिवस शालेय साहित्य खरेदीसाठी मिळणार आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील दुकानांमध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची गर्दी वाढली आहे. लहान मुलांना आवडतील अशा भडक रंगाच्या कार्टूनचे कव्हर असलेल्या बॅगा, वह्या, वॉटर बॉटल, कंपास बाजारात उपलब्ध आहेत. स्पायडरमॅन, डोरा, डोरेमॉन यांची चित्र असलेल्या बॅगांना मुलांची जास्त पसंती मिळत आहे. या बॅगा 300 ते 3000 पर्यंत उपलब्ध आहेत. अवैध दारू धंद्यावर पोलिसांचे छापे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील विविध भागांमध्ये अवैध दारू विक्री आणि वाहतुकी विरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत 6 गुन्हे दाखल केले आहेत. या मोहिमेमध्ये महिला आरोपींसह अनेकांना अटक करण्यात आली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पावसाळ्यात पुरापासून नागरिकांना वाचवण्यासाठी पालिकेतर्फे 50 स्वयंसेवक. पिंपरी चिंचवड शहरात दरवर्षी पावसाळ्यात नद्यांना पूर येतो. अनेक भागात पाणी तुंबते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रशिक्षित आपदा मित्र स्वयंसेवक प्रायोजित तत्वावर नियुक्त करण्यात येणार आहे. तर पावसाळ्यात एकूण 50 स्वयंसेवक नेमले जाणार आहेत. त्यांच्या वेतनावर एकूण 56,21,000 रुपये खर्च केला जाणार आहे. मोरवाडी ITIचा देशात 7वा क्रमांक. पिंपरी महापालिकेच्या मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने उत्कृष्ट कामगिरीमध्ये देशात 7वा आणि राज्यात 5वा क्रमांक मिळवला आहे. उल्लेखनीय कामगिरी नोंदवून गुणोत्तर प्रशिक्षण कामगिरी केल्यामुळे यश मिळाले असल्याचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी सांगितले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.